महत्त्वाची बातमी अर्थातच आजच्या सुनावणीची आहे, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये आज 2 महत्त्वाच्या सुनावण्या होणार आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज अंतिम सुनावणी सुरू होतीये, तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भातही आजच सुनावणी होणार आहे। तर ओबीसी आरक्षणासंदर्भातही आज सुनावणी होतीये, त्यामुळे आजचा दिवस सुनावण्यांचा दिवस आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। 3 महत्त्वाचे राज्यातले विषय आणि या 3 विषयांवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाच्या सुनावण्या होणार आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्ह म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना नाव या संदर्भात आज सुनावणी होतीये, अंतिम सुनावणी। दुसरीकडे एनसीपी पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगानं एनसीपीचा पक्ष आणि चिन्ह हे दादांच्या राष्ट्रवादीला देऊ केलेले आहे, ज्यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं चॅलेंज केलेलं आहे। दुसरीकडे ओबीसी आरक्षणासंदर्भातही सुनावणी आहे। 50% आरक्षणाच्या मुद्द्यावर ही सुनावणी होतीये। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही सुनावणी अधिक महत्त्वाची आहे। तर या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, शिवसेना पक्ष चिन्हासंदर्भात आज सुनावणीची शक्यता कमी आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं ट्विट आहे, सकाळी 11:30 वाजता सुनावणी सुरू झाली तरच शक्य, दुपारी 1 पर्यंतच सरन्यायाधीश नियमित कामकाज पाहतील। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपल्यासोबत ॲडव्होकेट मिलिंद पवार जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर असीम सरोदे यांनी जे ट्विट केलेलं आहे तिथूनच मी सुरुवात करते। असीम सरोदे म्हणतायत की आज मात्र शिवसेनेसंदर्भातल्या सुनावणी करता कितपत वेळ मिळेल, मुळात ही सुनावणी आज होईल की नाही याविषयी त्यांनी ट्विट करत साशंकता वर्तवलेली आहे। कारण 37वा क्रमांक आहे सुनावणीचा, त्यामुळे काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकतं आज की पुन्हा तारीख पे तारीख? यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा बोर्ड, आपण ज्याला आम्ही बोर्ड म्हणतो, आजचं बोर्ड जर पाहिला तर आजचं हे मॅटर सिरियल नंबर 37 ला लिस्टेड झाले आणि 37 नंबरला लिस्टेड झाल्यानंतर सकाळी 11:30 वाजता जे फर्स्ट हिअरिंग असतात त्यामध्ये हे मॅटर लागणं मुळातच पॉसिबल वाटत नाही। जे मॅटर पहिले 1, 2, 3 किंवा पहिल्या 6च्या आतमध्ये जे लिस्टेड असतात आणि सिरियली जनरली कोर्ट एकदा डायसवर आलं की सिरियली मॅटर घेत असतात आणि मग सिरियली पहिले 1 ते 6 यामध्ये सुनावणी व्हायची शक्यता असते। आता यामध्ये हे जर 37 नंबरला असेल सर्क्युलेशन नुसार, तर हे आजच्या न्यायाधीशांसमोर, सरन्यायाधीशांसमोर येण्याची शक्यता कमी आहे आणि म्हणून त्यावर असीम सरोदे आता जे बोलले त्या मताशी मी पण सहभाग आहे, संमती माझी की त्यामध्ये आज सुनावणी येऊ शकत नाही असं मला वाटतं। अगदी, मग आज जर सुनावणी होणार नसेल तर तो नियम दोनही पक्षांकरता लागू होऊ शकतो, म्हणजे आज शिवसेनेची सुद्धा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा आहे, त्यामुळे या दोघांसाठी हा नियम लागू होईल। या दोन्ही पक्षांकरता सुनावणी करता पुन्हा एक तारीख दिली जाईल, काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात यामध्ये कसं आहे की ज्या वेळेला पहिल्यांदा शिवसेना पक्ष फुटला, एक गट गुवाहाटीला गेला, एकनाथ शिंदेचा गट वेगळा स्थापन झाला, बरोबर, त्यावेळेला एक गट गुवाहाटीला गेला, त्यावेळेला उद्धव ठाकरेच्या गटाने एक व्हीप काढला आणि त्या व्हीपच्या विरोधात जाऊन काही गोष्टी काढल्या। व्हीपच्या विरोधात काढल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष, जे शिवसेनेचा पक्ष होता धनुष्यबाण आणि पक्ष हा एकनाथ शिंदे गटाला बहाल केला आणि त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे। आज इन बिटवीन आता असं झालंय की उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिलंय आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेचे गट। इन बिटवीन हे मॅटर प्रलंबित असताना आता मध्यंतरी कॉर्पोरेशनची निवडणूक झाल्या। आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर समजा सुनावणी झाली तर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाला हे बघावं लागेल की संविधानानुसार निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा बरोबर आहे का। 10वी जी आपण त्याला अनुसूची म्हणतो त्या अनुसूचीच्या नुसार तो निकाल झालाय का, आणि जर तो निवडणूक आयोगाचा निकाल जर चुकीचा आहे
असं जर सर्वोच्च न्यायालयाला वाटलं तर सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये निर्देश देऊ शकतं. आणि निर्देश दिल्यानंतर जर सुप्रीम कोर्टला असं वाटलं की उद्धव ठाकरे गटास हाच मूळ पक्ष आहे, चिन्ह देखील त्याच पक्षाचं आहे, आणि मग इन बिटवीन ह्या ज्या निवडणुका झाल्यात यांना एबी फॉर्म कोणी दिले होते, कुठल्या फॉर्मवरती निवडणूक आली, हा एक परत कायदेशीर भविष्यात निर्माण होऊ शकतो. पण या सगळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत त्यावर हे सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. अगदी अगदी. खूप खूप धन्यवाद मिलिंद सर, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.